6वीच्या मुलांनो, चला आज आपण धडा 3 डॉक्टर कलाम यांचे बालपण हे बघू. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तुम्ही सगळे ओळखत असेल है ना. तर हे आपले देशाचे राष्ट्रपती होऊन गेले आणि शिवाय ते मोठे शास्त्रज्ञसुद्धा होते. तर हे अणुशास्त्रज्ञ होते. 1931 ते 2015 हे पर्यंत ह्या कालावधीत ते राहिले आणि भारताचे माजी राष्ट्रपती पण होते. आणि मनस्वी वृक्षप्रेमी म्हणजे वृक्षांबद्दल त्यांना विशेष प्रेम होता. हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी, विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स हे सगळे त्यांनी लिहिलेले पुस्तके. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कारही देण्यात आलेले. तर हा जो त्यांचा आत्मचरित्र जे आपण आहे ते बघणार आहे आणि त्यांची जी अग्निपंख नावाची आत्मकथात्मकची जी पुस्तक आहे त्याचं काही अनुवादित भाग आपण इथे बघणार आहे. हा एक प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला जे आज आपण बघणार आहे. हे आहे APJ अब्दुल कलाम आणि त्यांचे जीवनात काय आणि कसे काय घडले ते सगळं आता आपण ह्या धड्यात बघणार आहे. तर बघा, त्यांचंच जे मनाची आत्मकथात्मक आहे ते आपण वाचू. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आता हे APJ अब्दुल कलाम आहे, त्यांची सुरुवातीची परिस्थिती खूप म्हणजे खराब होती. म्हणजे फायनान्शियली म्हणजे आर्थिकरित्या ते खूप मागे होते. तर ते म्हणतात की आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांच्या बऱ्यापैकी संग्रह होता. आता बालपणात त्यांना पुस्तकांची आवड होती. पुस्तक तिथे त्यांना मिळेनासे होते. पण त्यांच्या गावात एक माणिकम नावाचे क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते. त्यांच्याकडून ते काही पुस्तक मागायचे किंवा घ्यायचे. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. तर ते क्रांतिकारक राष्ट्रभक्त जे होते त्यांनी नेहमी त्यांना म्हणजे प्रेरित केलं की तू पुस्तक वाच म्हणून. तर मीही मिळेल ते वाचत गेलो आणि पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. आता APJ अब्दुल कलाम जेव्हा लहान होते तेव्हा पुस्तकंसुद्धा वाचायचे आणि पुस्तके जेव्हा संपली तेव्हा ते पटकन दुसरी पुस्तकं आणायला त्यांच्या घरी धाव घ्यायचे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे कट्टे येत. आता हा शमसुद्दीन कोण होता तर त्यांचा दूरचा एक भाऊ होता. कसा काय त्याचा प्रभाव होता की तो वर्तमानपत्र विकणारा होता. म्हणजे पूर्ण गावात तो एकच वितरक होता. कसं काय तर रोज सकाळी रेल्वेगाडीने पंबन गाव होते तर तिथून वृत्तपत्रांचे गठ्ठे यायचे आणि गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. आता हे शमसुद्दीन जो होता तो एकुलता एक जे वर्तमानपत्र विकणारा व्यक्ती होता आणि सगळे गावातले जे सुशिक्षित होते त्यांच्याकडे तो हे वर्तमानपत्र पोचवत असे. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. तर जे पण स्वातंत्र्याच्या चळवळी त्यावेळेला चालत होते तर हे जे शमसुद्दीन होतं त्यांच्या जो पण वर्तमानपत्र होतं ते सगळे लोकांकडे पोहोचवत असे. आणि लोक का वाचत असे तर त्यावेळेला स्वातंत्र्य संग्राम चालू होता, त्याच्याबद्दल माहिती लोकांना जाणून घेणे आवश्यक होते म्हणून ते वाचायचे. कोणी त्या वर्तमानपत्रातून भविष्य वाचत असे, कोणी चेन्नईच्या किंवा मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत ना. वर्तमानपत्रातून सुद्धा त्यावेळेला सोने चांदीचे भाव वाचता येत होते म्हणून ते घ्यायचे. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिन्नांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियर EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यास रस होता. तर जर आपण बघितले की त्यांच्या गावात लोक वर्तमानपत्र का वाचत होते तर कोणी देशाबद्दल क्रांतिकारी संघटनांची जी कार्यवाही असेल त्याच्यासाठी वाचत असेल, कोणी गांधीजी आणि जिन्नांबद्दल माहितीसाठी वाचत असे, कोणी सोने चांदीच्या भावासाठी
अशा प्रकारे वेगळ्या प्रकारासाठी ते वाचत असे. आणि काही तर त्यांच्या गावाची जे लोक होते ते रामास्वामी जे होते, जे चळवळ करत होते, त्यांच्याबद्दल ते माहिती जाणून घेण्यासाठीही वाचत असेल. दिनमणी हे त्या वेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. सगळ्यात लोकप्रिय वर्तमानपत्र कोणते होते तर दिनमणी, जे तमिळ भाषेत होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. आता बघा, कलाम यांना त्या वेळेला एवढं वाचणं समजत नव्हते, पण चित्र बघून ते समजून जायचे आणि त्यांना चांगलं वाटायचं. शमसुद्दीन आपल्या गिऱ्हाईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. बघा, कलाम सांगतात की वर्तमानपत्रे लोकांकडे पोचण्याआधी ते चित्र बघून घ्यायचे. मी 8 वर्षांचा असताना सन 1939मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा 1 आणा कमावत असे. आता त्यावेळेला चिंचोक्याला एकदम मागणी आली, तर ते छोटे होते कलाम त्यावेळेला चिंचोके गोळा करायचे आणि मशीद होती त्याच्यात हे एक दुकान होते, तिकडे ते सगळे देत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. आता कलामचे जे वडील होते त्यांना वाटलं की आपण नौका बांधायचं. आता बघा, तामिळनाडू, केरळ या साईडला नौकाचा व्यवसाय खूप चालतो, कारण तिकडे खूप नौकांचा वापर होतो. तर यांच्या वडिलांनी सुद्धा लाकडी नौका बनवण्याचा व्यवसाय करायचे ठरवले आणि त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले अहमद जलालुद्दीन. हा एक गावातला कंत्राटदार होता आणि त्याच्याबरोबर ते समुद्रकिनारी काम करत असे. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. आणि कलाम सांगतात की पुढे त्यांची एक बहिणीशी जलालुद्दीनचं लग्न झालेलं आणि विवाह झालेले आणि त्यांचे नाते जोडले गेले. त्यांच्या बहिणीचं नाव जोहरा होता. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते, पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. बघा, तर जलालुद्दीन जो होता तो थोडा त्याला म्हणजे या विषयांबद्दल, युद्धाच्या विषयांबद्दल माहिती असे, ते कलामला सांगत असे आणि कलामला पण ते ऐकायला म्हणजे आवडत असेल, कारण दुसरा जे युद्ध होता, दुसरा विश्वयुद्ध जे होता तो सुरू झालेला होता आणि भारताला सक्तीने या युद्धात प्रवेश करावा लागला होता. म्हणून देशात आता खूप खळबळ उडालेली होती. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. आता हळूहळू युद्धाचा परिणाम काय झाला की पंबनहून जी पण येणारी रेल्वेगाडी होती, ज्याच्यात पेपरचे गठ्ठे यायचे, ते रामेश्वरमला थांबणं बंद झालेला. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. तर जे कलाम सांगतात की युद्धामुळे त्यांच्या गावावर झालेला हा परिणाम पहिला समजला. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात. आता गाडी थांबत नसे, म्हणून ते जे गठ्ठे यायचे वर्तमानपत्रांचे ते रामेश्वरमपासून टाकायला सुरुवात व्हायची तर धनुषकोडीपर्यंत फेकले जायचे आणि ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता. आता एकटा शमसुद्दीन ते पूर्ण वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करायला म्हणजे सक्षम नव्हता, म्हणून त्याला मदतची गरज होती. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. तर आता शमसुद्दीनने हे काम कोणाला सोपवले तर कलाम यांना. कलाम लहान होते आणि त्यांनी पहिली आपली कष्टाची कमाई अशा प्रकारे केली की त्यांनी ते वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करायचे, शमसुद्दीनला आणून द्यायचे आणि अशा प्रकारे ते कमाई करू लागले. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. कलाम सांगतात की जेव्हा मी मागे वळून बघतो की मी किती कष्ट केलेले आहे आपल्या जीवनात, तर मला त्याचा अभिमानसुद्धा वाटतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात
माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. पण मला तो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला. त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. तर कलाम सांगतात की त्यांनी आपल्या वडिलांकडून स्वयंशिस्त म्हणजे डिसिप्लिन शिकले, प्रामाणिकपणा शिकले. आईने त्यांना खूप चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सांगितलं आणि चांगली म्हणजे आंतरिक शक्तीही दिली. दयाळू वृत्तीही त्यांना आईवडिलांकडूनच मिळाली. तर त्यांचे तिघी भाऊ आणि एका बहिणीने हे सगळ्यांनी त्यांच्या आईवडिलांकडून खूप चांगल्या जे विचार आहे, शिस्त आहे ते शिकून घेतलेली. नंतर शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांच्याकडून सुद्धा ते कलाम म्हणतात की मी खूप चांगलं राहायला शिकलो आणि स्वतंत्र आणि वेगळा कसं बनायचं ते पण बनत गेलो. शाळेत शिकायला ना मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो. तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. तर कलाम म्हणतात की जलालुद्दीनकडून ते शहाणपणा शिकले आणि शमसुद्दीनकडून की दुसऱ्यांच्या मनात काय आहे, त्यांची शरीराची भाषा, डोळ्यांची भाषा कशी ओळखावी हे शिकले. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खडाळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. तर जे पण चांगले गोष्ट शिकलेले त्याच्या खूप सारा श्रेय कलाम, शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांना देत आहे. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. आता रामेश्वरमला एवढे काही शिकण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून कलाम यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे रामनाथपुरम जो होता तिथे शिक्षण घेण्यासाठी वडिलांकडून परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत असे वडील बोलू लागले. ते म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीलाचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा, आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. बघा, जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांकडून परवानगी मिळवली तेव्हा वडील म्हणाले की जर तुला काही वेगळं करायचं असेल, काही मोठं बनवायचं असेल तर तुला हा गाव सोडून दुसरीकडे जिथे चांगले शिक्षण असेल तिथे तू जायला हवे आणि इथले जे गावाची जी स्मृती आहे ते किंवा जे पण आकांक्षा, इच्छा जे आहे ते सगळे तुला सोडवावे लागणार आणि आम्ही आमच्या जे पण गरजा आहे तुझा रस्ता अडवणार नाही. आता बघा, वडिलांनी किती सुंदर सांगितलं की तू आपल्या जीवनात आपलं शिक्षण पूर्ण कर आणि आमच्या गरजा किंवा आमच्या जे पण गोष्टी असेल ते आम्ही तुझ्या आड येऊ देणार नाही. तू चांगलं शिक. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती. आईचं शेवटी मन, आईला, कलामच्या आईंना वाटायचं की त्यांनी नेहमी त्यांच्याकडेच, आईकडेच राहावे. पण कलाम यांना काही घडवायचं होतं, जीवनात काही चांगले बनायचे होते, म्हणून त्यांनी तिथे रामनाथपुरमला जाण्याचे ठरवले. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वार्ट्झ हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. बघा, इथे सुद्धा शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांनी त्यांचे शिक्षणासाठी खूप चांगली सोय करून दिली. रामनाथपुरमला त्यांना हायस्कूलमध्ये टाकलेले. आता इथे सुरुवातीला त्यांचा जीव रमत नव्हता. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. आता ते शहरात आलेले होते म्हणून तिथलं जीवन त्यांना आवडत नसे, कारण त्यांना गावात राहण्याची सवय, तिथले शांत वातावरण पण तर म्हणून त्यांना कसं तरी वाटू लागले. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. तर बघा, आता शिक्षणासाठी तर ते बाहेर पडले होते, म्हणून जेव्हाही त्यांना गावाची आठवण यायची आणि संधी मिळायची ते आपल्या गावाकडे जायचे. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. बघा, किती आपण बाहेर गेलो तरी आपली आई शेवटी आपली आईच असते. म्हणून कलामला सुद्धा आपली आईच्या हाताची जे स्वयंपाक होता, गोड पोळ्यांची जी ओढ होती ते त्यांना नेहमी मोलाची वाटायची. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून
घ्यायचे मी मनाशी ठरवले, कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. पण हळूहळू त्यांनी सवय लावली आणि शिक्षणावर जोर दिला, कारण त्यांना माहीत होते की त्यांच्या वडिलांची त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. तर जसे प्रत्येक आईवडिलांसाठी प्रत्येक मुलांनी त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करायचे, तसे कलाम यांनी पण केले आणि त्यांनी आपलं लक्ष पूर्ण अभ्यासाकडे लावलेला. त्यांचे स्वप्न पुरे करणे त्यांनी आपले कर्तव्य समजले आणि त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. तर शेवटी कलाम सांगतात की रामेश्वरममध्ये खूप सुरक्षितता वाटायची, खूप प्रेमळ वातावरण होतं, पण त्यांचा मी त्याग केला, कारण मला माझे कर्तव्य पूर्ण करायचे होते, म्हणजे त्यांनी शिकून पुढे जायचं होतं. तर हा खूप सुंदर धडा आहे. तर आपण हा धडा पूर्णपणे बघून घ्या आणि जास्तीत जास्त करून आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या जणांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग इट.